जर तुम्ही चॅनल सदस्य झाले नसाल तर सदस्य व्हा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. इब्रियकाचे पुस्तक 13 अध्याय वचन 17. आपल्या अधिकाऱ्याच्या आज्ञेत राहावे व त्यांच्या अधीन असावे, कारण आपणास हिशोब द्यायचे आहे. हिशोब कोणाला देणार? जिवंत देवाला. ज्या देवावर तुम्ही विश्वास करतात की देव एक दिवस हिशोब घेणार की तुम्ही आपल्या सेवकाच्या अधीन होते का, आणि जर अधीन होते तुम्ही कशा प्रकारे होते बघा. समजून ते तुमचा हिशोब द्यायचे आहे हे समजून तुमच्या जीवाचा राखण करतात, ते त्यांना आनंदाने करता यावे. करत नव्हे तसं झाले तर ते तुमचे हिताचे होणार नाही. त्या देवाच्या लेखनो ज्या चर्च मध्ये तुम्ही आहात, जर देव तुम्हाला पास्टर दिले असेल, सेवक दिले असेल तर त्याचे अधीन राहा. आणि जर अधीन राहणार नाही तर बायबल सांगतो एक दिवस परमेश्वर आमच्याकडे हिशोब घेणार आहे की मी तुम्हाला पास्टर दिला होता, मी तुम्ही त्याचे आदर केले काय. आणि जर तुम्ही त्याचे अधीन आहेत तर कुरकुर करता त्याचे अधीन राहू नका. तर देवाच्या लेखनो, आणि जर कुरकुर त्याचे अधीन राहणार तर ते तुमचे हिताचे कधीच होणार नाही. तुम्ही जे प्रार्थनाची अपेक्षा केलेत, मिरेकलची अपेक्षा केलेत, आरोग्याची अपेक्षा केलेत, आशुची अपेक्षा केलेत, ते तुमचे हितच होणार नाहीयेत. ते तुमच्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. कोण आहे? पास्टर एक मंडळीचा सेवक आहे. पास्टर मंडळी देवाने ठेवले आहेत, ते तुमच्यासाठी ठेवले परमेश्वर देखील. तुम्ही जे काय करतात त्याच्या सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या, त्यांना गाडी विचार देखील. तो तुमचा तुम्हाला देवाने ठेवलेला आहे तुम्हाला मार्गदर्शन करणे. बायबल सांगतो देखील, गलातियरच्या पुस्तकामध्ये सांगतो 6 अध्यायामध्ये देखील, 6 किंवा 5 अध्यायामध्ये लिहिले देखील, जो तुम्हाला शिकवतो, जो तुम्हाला मार्गदर्शन करतो, ज्याने तुम्हाला वचनाचे शिक्षण दिले, त्याचे दुप्पटनं काय करा? सन्मान करा. बायबल सांगतो दुप्पटनं सन्मान करा, त्यांचे आदर करा. आणि बायबल हे बी सांगतो देखील रोमक पुस्तक 13 अध्यायामध्ये, जे अधिकार आहेत असं समजून की देवाकडनं येत, ते अधिकार देवाकडनं आहे, ते देवाने नेमलेला आहे. आणि जो देवाच्या सेवकाला आड येतो, देवाच्या नियमाला काय येतो? आड येतो. जो अधिकाराला आड येतो, देवाच्या नियमाला देखील आड येईल आणि देवाच्या कायद्याला देखील आड येतो. आणि जो चांगले काम करतो त्यांच्या जीवनामध्ये देवाचा, सेवकाचा आणि देवाचा भीती कधीच नसतो. स्वतः अधिकारी त्यांचे काय करणार? प्रशंसा करणार, व याने चांगले काम करतो, प्रामाणिक आहे, विश्वास योग्यता आहे, हे राहिले पाहिजे. तेव्हा आमचा देव आमची प्रार्थना ऐकणार. त्याचे देखील कुरकुर करता, कनत करता त्याच्या अधीन राहू नका. देव आम्हाला विषय विचारणार आहे. मी तुम्हाला पास्टर दिला, हा देवाने जर आम्हाला जर आई दिलेत, देवाने आम्हाला वडील दिलेत, परमेश्वर आहे, तसा त्याच प्रकारे देवाने पास्टर दिला की तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी, वचनाद्वारे तुम्हाला शिकवण्यासाठी देखील. कुरकुर करता कधीच त्यांच्या अधीन राहू नका. कुरकुर केल्याने तुमचा आशीर्वाद तांबले जाईल, तुमचे आरोग्य तांबले जाईल, दुसरा परिणाम होईल त्याचा. बायबलमध्ये मोशे नावाचा देवाचा सेवक, मोशे एक अद्भुत देवाचा परमेश्वराने उपयोग करून घेतला. तर देवाच्या प्रेलेकानो मरिये आणि हरोन मोशेविषयी काय केलेत? कुरकुर केले. आणि ते कुरकुर कोण ऐकला? देव ऐकला. देवा म्हणे की याला कस काय एवढी हिंमत कस काय केला म्हटलं परमेश्वर माझ्या सेवकाच्या विरुद्ध बोलले. आणि मरिये जीवनामध्ये कोड आजार आला. कारण की आम्ही कुरकुर करू नका. जर सेवकांना जर 2 घंटे संधी दिली असेल, 3 तास संधी दिली असेल, अरे आज खूपच जास्त वेळ घेतला पास्टर देखील, आम्ही कुरकुर करतो. आम्ही 3-3 घंटे आम्ही पिक्चर बघतो. आम्ही दिवसभर टीव्हीवर बसून राहतो, दिवसभर ते मोबाईल राहतो. पण देवाचा सेवक थोडा जर 10-15 मिनिट वेळ घेतला, लगे आम्ही घडीकडे बघतो, आम्ही लगे कुरकुर करतो. त्या दिवशी तुम्हाला आशीर्वाद भेटणार नाही. जर सेवक आज म्हणतो की आज पास्टरना आज माझे विशेष संदेश काढला, आज माझे धुलाई चालले देखील, अरे बाबा त्याचा असं म्हणा, ठीक आहे माझी गलती परमेश्वर मला दाखवला, माझी चूक देवाने दाखवला, प्रभूला धन्यवाद द्या. दुसरं काही बोलत बसण्याची की प्रभूला धन्यवाद द्या की आज पास्टरद्वारे देव मला बोलावलेत, माझी गलती, माझी चूक परमेश्वर मला दाखवले. म्हणून म्हणतो हे तुमच्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. माहिती आहे का, जुना करारामध्ये याजक लोक ज्याने पाप केले असेल, ज्याने अपराध केला असेल, जो वर्षातून पाप केला असेल, वेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगळ्या प्रकारे त्याचे रक्त जाऊन त्या परमपवित्र जाऊन काय करायचे? शिंपडायचे. म्हणजे स्वतःचा जीवाचा पर्वा न करता
तोच व्यक्ती महायाजक त्या परमपवित्र समोर जायचे. कोणासाठी? मंडळीसाठी. कोणासाठी? लोकांसाठी. जोपर्यंत महायाजक आत्मा जाणार देखील, जे लोह मादी देखील, जे रक्त देखील, जे शिंपडायचे देखील, मग तेव्हा याचे पाप क्षमा व्हायचे, तेव्हा पाप झाकले जायचे. व एवढा रिक्स घेऊन महाया देखील परमपवित्र सम जातो. त्या देवाचे लेखनो, आज सगळे लोक देवाचे मंदिर येऊ शकतात. देवाने तुम्हाला याजक दिलेला आहे. तो बरेच अपमान, निंदतून प्रत्येक चर्च जातो देखील. पण सेवक होणे ही साधारण गोष्ट नाहीये. पण त्याचे आदर करा, त्यांचे सन्मान केल्याने देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला सहाय्य करणार परमेश्वर. बायबल सांगते की त्यांच्याविषयी कधीच कुरकुर करू नका, त्यांच्याविषयी कधीच निंदा करू नका. हा लोक अधीनता नसताना, ज्या लोकांना अधीनता नाही ना, ते कुठे हिंडतात. मग इकडे जाय आरोग्य शोधतात. ते हे पास्टर चांगले आहे काय, हे चर्च चांगले आहे काय, ही मंडळी चांगली आहे काय. अरे सगळे पास्टर चांगले आहेत, तुमचे पास्टर चांगले आहेत, पण देव पाहतो की जिथं तो आहे तिथं तुझा आशीर्वाद आहे, तिथं देव तुला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि काय लोक चर्च, मोठी चर्च कुठे आहे, मोठा म्हणजे मेन ठिकाण कुठे आहे, तिथं जाऊन बघतो आता. अरे बाबा परमेश्वर येशूने म्हटलं की दोघे किंवा तिघे कुठे असेल तिथं प्रभू आहे. सेवकाचे आदर करा. ते वानेर सारखा कधी या पाट्यावर, कधी ह्या झाडावर, कधी ह्या चर्च, कधी हे चर्च, ते हे चर्च, आज असं चालू आहे. पण देवाच्या प्रेलेकांनो, जर चुकून जर पास्टर घरी आला, आता दुपारी भोजन, आता काय करणार, मग चुकून जर बोलला पास्टर जेवण करतो काय, लगे पास्टर म्हणला ओ चल ठीक आहे, केलं काय कर बरं सर. मग ते बाईने काय केलं, 3च अंडे बनले होतं. किती अंडे? 3च अंडे. मुलगा म्हणतो आई पास्टर फक्त 1च अंडा दे. खाता 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 माहितीये का, ते बाईने काय पास्टर घ्या की, मग ते दुसरा अंडे बी देऊन टाकला. करता 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 लगेच 3रा अंडा देऊ लागला. आणि ते मुलगा म्हणतो पास्टर 3रा अंडा खाऊ नका, ते माझा आहे. अरे आम्ही लेखांना शिकवले पाहिजेत की सेवकाचा आदर आणि सन्मान करायचे. आम्ही देखील कधी वाटतं की पास्टर देखील आता काहीतरी होते, आता काहीतरी येऊन जातो, काहीतरी होत देखील, हे कुरकुर देखील आम्ही सेवक लेखापासून शिकवले पाहिजेत. आदर सन्मान करणे देखील. ते विधवाबाई शेवटची भाकर देवाच्या दासान दिला. रिस्पेक्ट करा, सन्मान करा, त्यांना विचारा फोन करून देखील. त्यांच्याविषयी बरेच कुरकुर केले असाल, त्यांच्या लेकराविषयी, त्यांच्या परिवाराविषयी, कुटुंब देखील बरेच माघारी आम्ही घर नाही केले देखील, त्यांना विचार करा. बायबल सांगतो एकमेकाचा तुम्ही अपराध क्षमा करणार. मार्च पुस्तकामध्ये तुमचा स्वर्गीय पिता देखील तुम्हाला क्षमा करणार. आणि जर तुम्ही क्षमा करणार नाही तर स्वर्गात जो परमेश्वर आहे तुम्हाला सुद्धा क्षमा करणार नाही. तर तुमचे अपराध सुद्धा देखील परमेश्वर क्षमा करणार नाही. एक व्यक्ती मला भेटला, पास्टर मी बत्तिस्मा घेतलेला आहे, आता आम्हाला येशू कळाला, आता आम्हाला देव समाजात आम्हाला कुठे जायचे गरज नाही. मी त्याला म्हणतो तो सोडलेले बोकुड. तर देवाचे लेखनो, आमच्या मध्ये आज लोक देवाला शेळे सोडतात किंवा बकरे सोडतात. 3 वर्ष 4 वर्ष देखील, 3 वर्ष खतम झाले, 4 वर्ष जमले ना, मग ते देवाला कापतात. मग त्याच प्रकार तू आहे म्हटला, तू देवाच्या नावाने सोडलेले बोकुड, बत्तिस्मा घेतला तो झाला बोकुड. म्हणजे ते कुठे प्रार्थना जात नाही ना. ते त्याला म्हणतात मला विषय कळाला, आता मला कोणाची अधीनता राहायचे नाही, कोणाचे नाही, की आता मला देव कळाला, प्रभू समजला. तर असे लोक कोण आहे, ते सोडलेले बोकुड आहेत. ते कुठे जात नाहीत, सोडलेले बोकुड आहेत लोक ये. तर देव आम्हाला अधीनता राहायला सांगतो परमेश्वर देखील. सेवक विषय कुरकुर करू नका, सेवक विषयी निंदा करत बसू नका, तर आमचा आशीर्वाद थांबले जाईल. कुठेही जातात त्यांना विचारा. पंजाब गेले, गुजरात गेले, दिल्ली गेले, कोलकाता गेले, कुठेही गेलेत, त्या सेवकाला विचारा, प्रार्थना करून घ्या. ते तुम्हाला कधी मना करणार नाहीयेत. आणि जर विचारून गेलं नाही ना, मग तेव्हा वचनद्वारे काहीतरी तुम्हाला बोलणार. मग देखील मग तुम्हाला ते हृदयाला लागणार, आज पास्टर मलाच बोलला. तर सेवक देवाचे लेखनो, आदर सन्मान केल्याने देव आम्हाला आशीर्वाद मिळतो. आम्ही आरोग्य शोधालेत, इथं चमत्कार होईल का, इथं मिरेकल होईल का, इथं देव आहे का, इथं परमेश्वर आहे का, तिथं आहे का देखील आम्हालाच माहिती आहे की मी देव कुठं आहे देखील. देव तुमच्यामध्ये, परमेश्वर तुझे शरीर ही देवाचा पवित्र मंदिर आहे. जिथं आहे तिथं राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादी करा.